नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल अतिशय खुसखुशीत, मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची खमंग वडी बनवणार आहोत. जरी तुम्ही पहिल्यांदा वडी बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट ही वडी जमते. एवढी साधी सोपी पद्धत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 2 चमचे साजूक तूप आणि त्याच वाटीने 1 वाटी इथं मी किसलेला गूळ घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे. त्यामध्ये तीळ टाकून घ्यायचं. तर तीळ आपल्याला इथं जास्त भाजायचे नाहीत, तर फक्त थोडासा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ज्यावेळेस तीळ उडायला लागते आणि त्यामधून चटचट असा आवाज यायला लागतो त्यावेळेस तीळ आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा इथं थोडासा हलका कलर त्याचा चेंज झाला आहे. आता या स्टेजला आपल्याला तीळ काढून ठेवायचं आहे, जास्त भाजायचं नाही, नाहीतर चव त्याची कडवट लागते. आता याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला थोडासा गॅस मिडियम करायचा आणि शेंगदाणे थोडेसे भाजत आले की एकदम गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा इथं व्यवस्थित भाजलेले आहेत आणि दोन्ही साहित्य मी गार होण्यासाठी वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता जे शेंगदाणे आहेत त्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. तर शेंगदाण्यांवरची साल काढून झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण भाजलेलं सर्व तीळ टाकून घेणार आहोत. आता तीळ टाकून याचं झाकण लावायचं आहे आपल्याला आणि झाकण लावून मिक्सर बंद चालू करत जाडसर असा याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. एकदम बारीक करायचं नाही, मिक्सर बंद चालू करत वाटायचा. हे बघा मी इथं तीळ व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे. बघू शकता यामध्ये एक एक अख्खे तीळ जरी राहिले तरीही चालतील. आता त्यानंतर आपल्याला शेंगदाणेसुद्धा वाटून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणेसुद्धा एकदम बारीक वाटायचे नाहीत, मिक्सर बंद चालू करत आपल्याला जाडसर असंच याचा कूट करून घ्यायचा आहे, एकदम बारीक वाटायचं नाही. तर मी इथं शेंगदाणेसुद्धा वाटून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही एकदम बारीक याचा कूट तयार केलेला नाही. आता सोबतच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे. ज्यामध्ये आपण वडीचं मिश्रण टाकणार आहोत त्या ताटाला सुरुवातीलाच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे ऐत्या वेळेस गडबड नाही होणार. लगेचच मिश्रण तयार झाल्यानंतर या ताटामध्ये टाकून घ्यायचं. यासाठी सुरुवातीला याला व्यवस्थित असं तळाशी तूप लावून घ्यायचं आणि हे जे ताट आहे ते आपल्याला तिथेच आपल्या शेजारी ठेवून द्यायचं, म्हणजे पटकन त्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकता येईल. त्यानंतर आता मी तीच कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये परत 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप टाकल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं 1 वाटी किसलेला गूळ घेतला आहे. हे गुळाचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे. छान अशी गोड तिळाची वडी तयार होते. तर आता गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हे गूळ छान असा वितळवून घ्यायचा आहे. थोडासा मेल्ट व्हायला चालू झाला गूळ की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे. जास्त टाकायचं नाही, फक्त 2 चमचे टाकायचं आणि आता छान गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचं आहे. तर इथं गूळ छान असा मेल्ट झाला आहे. गूळ छान मेल्ट झाला की त्यानंतर आपल्याला फक्त 2 मिनिट गॅस चालू ठेवायचा आहे. जास्त याचा आपल्याला कडक पाक तयार करायचा नाही, फक्त 2 मिनिट आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आहे. बघा इथं छान याला फेस आलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला तिळाचा कूट टाकून घ्यायचा आहे जो आपण वाटून घेतलेला होता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे घाबरायची काहीच गरज नाही. सुरुवातीला वाटतं आपल्याला की हे मिश्रण खूप कोरडं झालेलं आहे, पण जसं व्यवस्थित आपण मिक्स करत जाऊ तसं हे छान असं व्यवस्थित चिकट याचं मिश्रण तयार होतं आणि व्यवस्थित वडी तयार होते. तर इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही याला छान असा चिकटपणासुद्धा आला आहे आणि याची सहज अशी वडी तयार होते. तर या स्टेजला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलेलं होतं त्या ताटामध्ये हे आपण सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता या स्टेजला आपल्याला
पटकन सर्व व्यवस्थित कृती करून घ्यायची आहे। कारण काय होतं की हे मिश्रण जे आहे पटकन गार होतं, यासाठी व्यवस्थित सर्व एकत्र पटकन गोळा करायचं आणि छान अशी वडी थापून घ्यायची। तर मी इथं हाताने सर्व मिश्रण एकत्र करते। जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही चमच्याने जरी एकत्र केलं तरीही चालेल। आता आपल्याला एक सपाट बुडाचं भांडं घ्यायचं आहे। तुम्ही वाटी, प्लेट काहीही घेऊ शकता आणि व्यवस्थित असं एकसारखं आपल्याला वडी थापून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने प्लेन अशी आपल्याला जेवढी जाड वडी हवी आहे त्या प्रमाणात थापून घ्यायचं। तर इथं बघू शकता तुम्ही छान अशी मी व्यवस्थित एकसारखी वडी थापून घेतली आहे आणि मी जास्त पातळसुद्धा वडी थापलेली नाही, थोडीशी जाडसर ठेवायची। आता यावरती मी थोडेसे पांढरे तीळ टाकलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसलेलं सुकं खोबरंसुद्धा टाकू शकता। आता व्यवस्थित मी हाताने थोडंसं प्रेस करून घेते। आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत, कारण गार झाल्यानंतर वड्या व्यवस्थित पाडता येत नाहीत। यासाठी थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या व्यवस्थित अशा पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जशी वडी हवी आहे लहान मोठी त्या आकाराची तुम्ही वडी पाडून घेऊ शकता। अगदी सहज याच्या वड्या पडतात आणि अजिबात वडी बिघडत नाही। तुम्ही ट्राय करून बघा, एकदम व्यवस्थित अशा याच्या मऊसूत खुसखुशीत वड्या तयार होतात। तर बघा, कटसुद्धा अगदी व्यवस्थित होत आहेत वड्या, अजिबात काहीच बिघडत नाही यामध्ये। अतिशय साधी सोपी पद्धत आहे। तर मी तर सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला एक वडी काढूनसुद्धा दाखवते। तर बघा, असं उलटण्याने आपल्याला हे छान असं कोरून घ्यायचं आहे, म्हणजे वडी छान व्यवस्थित निघते आणि आकारसुद्धा त्याचा एकदम छान व्यवस्थित येतो। चाकूने सुरीने व्यवस्थित आपल्याला इथं कट करता नाही येणार, यासाठी उलटण्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं, म्हणजे वडी सहज निघते। हे बघा, अगदी अलगद निघते आणि छान अशी मस्त आपली इथं खुसखुशीत वडी बाजूला निघाली आहे। बघू शकता तुम्ही, बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येतच असेल की अगदी छान खुसखुशीत ह्या वड्या तयार झालेल्या आहेत। तरीही मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते, म्हणजे लक्षात येईल की किती छान अशी मऊसूत खुसखुशीत वडी तयार झाली आहे। बघा, खूप छान होतात या वड्या, चवीलासुद्धा अप्रतिम लागतात। ट्राय करून बघा। तर इथं मस्त अशी आपली तिळाची वडी तयार झाली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। थँक्यू।